इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महापालिकेने कोणार्क कंपनीला शहरातील कचरा गोळा करण्याचे कंत्राट दिले आहे। कोणार्क कंपनीकडून दररोज सकाळी शहरात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी फिरत असते। शहरातील सर्व भागात वस्त्यांमध्ये जाऊन ही घंटागाडी स्वच्छता ठेवण्याचे काम करते। मात्र काही घंटागाडी चालक हे दारू पिऊन नशेत गाडी चालवत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले होते। याबाबत काही जागरूक नागरिकांनी घंटागाडीवरील वाहन चालकांची तक्रार ट्रॅफिक हवालदारांना केली होती। आज वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी मच्छी मार्केट येथून एक घंटागाडी चालकाला थांबवून त्याची अल्कोहोल तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली। त्यानुसार सदर वाहन चालकावर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। कोणार्क कंपनीतील अनेक घंटागाडी चालक हे दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे लोकांकडून सांगण्यात येते। त्यामुळे शहरात अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे महापालिका आणि कोणार्क कंपनी प्रशासन यांनी दक्षता घेऊन वाहन चालकांना योग्य ते आदेश देणे महत्त्वाचे आहे। ही व्यक्ती नाव का तुझं? मुकेश बालगे। मुकेश ही महानगरपालिकेच्या घंटागाडीवर काम करते ड्रायव्हर म्हणून। आम्हाला लोकांनी सांगितले की महानगरपालिकेचे लोक ड्रायव्हर दारू पिऊन ड्रिंक अँड ड्राईव्ह करतात। आम्ही यांची मच्छी मार्केट पासून चौकापर्यंत अडवलं असतं। त्यांचा आम्ही रिपोर्ट चेक केला, यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। त्यामुळे त्यांच्यावर मोटर वाहन कायदा कलमाप्रमाणे कारवाई करत आहोत।